माझं नाव अभि संगपाळ. वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, आपण कोयना धरण बनायच्या आधी जे बामनोली गाव शूट केलं होतं आणि त्याच्यावर आपण परत एकदा लॉग बनवणार आहोत. आणि मित्रांनो, 1952च्या आधी इथं कोयना नदी जेव्हा नव्हती तेव्हा इथं एक गाव होतं बामनोली म्हणून. त्याचे अवशेष आपण या लॉगमध्ये कव्हर करणार आहे. तर 1952च्या आधी बामनोली ही मोठी बाजारपेठ होती, पण नंतर 1952 नंतर जेव्हा कोयना धरण बनलं तेव्हा या गावांची पुनर्वसन झाली. पण जे जुनी गावं होती त्यांचे अवशेष जे राहिले होते ते अजून मित्रांनो पाण्यातच राहिले. म्हणजे जी जुनी घरे असतील, जुनी मंदिरे असतील. आणि ह्या वेळेला कोयना डॅमचं पाणी पूर्णपणे आटल्यामुळं आपल्याला सर्व काही अवशेष दिसत आहेत. तर आपला हा लॉग त्याच्यावरच असणार आहे. लॉग स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आता आपण पोचलो आहोत आपल्या बामनोली गावाच्या जुन्या बाजारपेठेला भेट द्यायला. आणि ही बाजारपेठ मित्रांनो 1952च्या आधी एक मोठी बाजारपेठ होती. तुम्हाला इथं पडलेल्या दगडी दिसत असतील. आणि आपण आज जाऊन पण बघूया इथं कोणते कोणते अवशेष भेटतात आपल्याला. मित्रांनो, आपण पोचलो आहोत जुन्या बाजारपेठेमध्ये. आणि ही जे दगड दिसतात ते पुरातन घरे वगैरे होती. तुम्हाला इथं भरपूर साऱ्या ज्या दगडा दिसतात त्या मित्रांनो इथं पुरातन काळातली घरं होती. आणि जेव्हा धरण बनलं, जेव्हा पाणी साठा वाढला त्यावेळेला ही घरं आहे तशी पडलीत. नंतर आता हे आपल्याला हे दिसते ते त्यांचे अवशेष आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रत्येक घराचे वेगवेगळे असे अवशेष दिसतात. मित्रांनो, ही घरं तुम्ही बघत असाल. आणि आता वेळ आले ते अवशेष बघायचे इथले. काही मूर्त्या असतील, कोरलेल्या असतील काय. आणि सगळ्यात आधी तुम्हाला ह्या दगडातल्या मूर्त्या, हे एक घर होतं आणि ह्याच्यात भिंतीला दगडांनी कोरलेल्या वगैरे मूर्त्या तुम्ही बघत असाल. या दगडात शिवलिंगची पूजा करताना लोक पण दिसतील आणि तसेच वाद्य वाजवताना पण लोक दिसतील. अशा प्रकारे हे काही दगड कोरलेले आहेत. हे आहे त्या काळातील भैरवनाथ मंदिर. म्हणजे आता पण आपल्या बामनोली गावाचं देवस्थान भैरवनाथच आहे. तर आत्ता हे जे मागं गाव दिसतं ते त्या काळातलं, म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या आधीची इथं गाव होती. ते मंदिर इथं मित्रांनो त्याचे अवशेष आहेत. आपण ते सुद्धा व्यवस्थित एकदा बघूया. आणि हे आपल्याला जो दिसते हे मंदिराचा कट आहे. आणि इथं तुम्हाला आत दिसतोय तो मंदिराचा इथं गाभार आहे. इथं मूर्त्या वगैरे असायच्या भैरवनाथ मंदिराच्या वगैरे. हा मित्रांनो मंदिराचा त्यावेळेचा गेट. आता पण तुम्ही त्याचे अवशेष बघा. इथले दगडे असतील, हाताने कोरलेले सगळे दगड आहेत मित्रांनो. त्या काळाचे अवशेष बघा तुम्ही. आणि त्या दगडांचे आकार बघा मित्रांनो, जसेच्या तसेच आहेत त्यावेळेचे पण. मित्रांनो त्यावेळेचा गाभारा आहे. इथं भैरवनाथ मंदिर होतं आणि इथं मूर्त्या वगैरे अशा सगळ्या होत्या. आता बऱ्यापैकी थोडेफार अवशेष आहेत. मित्रांनो, आता आपण बाकीच्या मूर्त्या पण बघू इथं. आणि भरपूर साऱ्या इथं मूर्त्या भेटतील आपल्याला फिरल्यावर. आणि ही बघ त्या काळाची घरं अशी होती मित्रांनो. आणि आहे तसे अवशेष खाली पडलेले आहेत. कोयना धरण 105 TMC भरतं तेव्हा मित्रांनो 11 महिने ही घरं सगळी पाण्याखाली असतात. मित्रांनो, इथं पण आपल्याला काही अवशेष दिसतील. आणि इथं काही पर्यटक आलेत भेट द्यायला. आणि हे बघा इथं नंदीची मूर्ती पण आहे. ते अवशेष बघितले आपण अजून अवशेष शोधायला निघालो. आणि इथं पण अवशेष आहेत. मागच्या वेळेला आपण रील्समध्ये कवर केलं होतं आणि आता आपण लॉगमध्ये सुद्धा कवर करणार आहे. आणि तुम्ही इंस्टाग्रामला नसाल तर नक्की मला फॉलो करा. तर मित्रांनो, ह्या पण दगडांवर बारीक सारीक कोरलेल्या मूर्ती बघा, ज्याच्यात शिवलिंग असतील, वेगवेगळ्या देवांचे आकार असतील. तर हे अवशेष उत्तम शिल्पकलामध्ये येतात मित्रांनो. खरंच खूप मस्त, खूप मेहनतीने कोरलेल्या या मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, हे एक अवशेष आहेत. याला रामाच्या पादुका म्हणतात. आणि हे एक शिवलिंग आहे. त्या काळातलं हे मित्रांनो मंदिर होतं. आणि हे आपल्यातल्या काही लोकांनी इथं व्यवस्थित असं बनवलेलं आहे, याला कट्टा वगैरे. तर तुम्ही इथं आला तर इथं पण स्पॉटला व्हिजिट करा. तुमचं संपूर्ण दर्शन होऊन जाईल.
आपण निघालोय इंग्रजांनी बांधलेल्या पुलाकडं. म्हणजे हे आपलं जुनं गाव आपण कव्हर केलं आहे. अजून पण काही अवशेष आहेत ते आपण व्हिडिओत करू कव्हर. पण त्याचबरोबर आपण इंग्रज काळात बांधलेला सुद्धा पूल दाखवूया. हाच पूल 11 महिने पाण्याखाली असतो. सेम हे गाव पाण्याखालीच असतं आणि त्या पुलाचं पण महत्त्व आहे मित्रांनो. कारण इंग्रजांनी त्या काळात बांधलेला पूल आहे मित्रांनो. आत्ताचे कन्स्ट्रक्शन करणारे लोक किंवा आताचे नेते भ्रष्टाचारी त्यांचे पूल बांधायच्या आधीच पडतात मित्रांनो. तर तुम्ही तो एक पूलसुद्धा आपण या व्हिडिओत कव्हर करू. हा आहे इंग्रज काळातील पूल. तर मित्रांनो जुन्या बांबोली गावाच्याच कड्याला हा बांधलेला इंग्रजकालीन पूल. भारत स्वातंत्र्य व्हायच्या आधीपासूनचा हा पूल मित्रांनो अस्तित्वात आहे. इंग्रजकालीन पूल बघितल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला दिसतात ते म्हणजे सगळ्या आपण गोळा करून ठेवलेल्या मूर्त्या ज्या कोयना धरण बांधण्याच्या आधीच्या आहेत. इथं तुम्हाला जुन्या बांबोली गावाच्या मिळालेल्या सर्व मूर्त्या एकत्र ठेवलेल्या दिसतील. या मूर्त्यांमध्ये प्रत्येक देवांचे वेगवेगळे कोरलेले दगड दिसतील तुम्हाला. नंदी असेल, कृष्ण असेल, शंकर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मूर्त्या तुम्हाला दिसतील. आणि मित्रांनो तुम्हाला या गावाला या जुन्या बाजारपेठेला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला साताऱ्यामधील बामनोली गावामध्ये यायला लागणार आहे. आणि खरंच बघण्यासारखं अवशेष आहेत मित्रांनो. दर्शन पण होऊन जाईल तुमचं. या प्लेसला नक्की व्हिजिट करा. आपला व्लॉग हा इथंच संपला आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.